नमस्कार. आपण बनवणार आहोत काजू पनीर. काजू पनीर बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो, पनीर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खडे मसाले. खड्या मसाल्यामध्ये घेतला आहे जिरं, दालचिनी, लवंग आणि मिरी. आता आपल्याला एका पॅनवरती उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. यावरती आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे. हा मसाला आपण ग्रेव्हीसाठी तयार करत आहोत. आता यावरती आपल्याला 5-6 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि हे छान मध्यम आचेवरती झाकण लावून आपल्याला शिजून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण पनीर गार्निश करून घेऊया. पनीर गार्निश करण्यासाठी आपल्याला हळद, धना पावडर, मीठ आणि थोडीशी लाल मिरची टाकून हे आपल्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे. आता आपल्याला आपण भाजून घेतलेला मसाला त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीक फाईन पेस्ट करायची आहे. तर आता हे सर्व बारीक करून घ्या आणि फोडणीसाठी मसाले काढून घ्या. त्यामध्ये हळद, धना पावडर, गरम मसाला आणि काश्मीरी मिरची एवढं आपल्याला फोडणीसाठी हवे आहे. आता आपण मिक्सरमध्ये थंड झाल्यावर हे मसाले वाटण करून घेतलेले आहे. आता एका पॅनवरती आपण गार्निश करून ठेवलेलं पनीर आणि काजू थोडेसे हलक्या रंगावरती फ्राय करून घ्या आणि ते एका वेगळ्या बाजूच्या डिशमध्ये काढून घ्या. पॅनमध्ये परत फोडणीसाठी थोडेसे तेल घालून घेऊया. तेल घातल्यानंतर प्रथम आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तमालपत्र. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर आपण केलेली अद्रक लसूणची पेस्ट ती घालून छान परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला आपण काढलेले जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहे. मसाले परत एकदा ऐका. आपण घेतलेलं आहे हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला, लाल काश्मीरी मिरची. आता आपण मिक्सरमध्ये जी पेस्ट वाटून घेतलेली आहे ती वरून घालून घ्यायची आहे. या पेस्ट मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घ्या. आपल्या आवडीनुसार काजू पनीरच्या भाजीची थिकनेस आपल्या आवडीनुसार ठेवा. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल तसे त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला त्याची छान उकळी घ्यायची आहे. आता ही ग्रेव्ही आपण छान परतून घेतलेली आहे. तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतल्यावर त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकायचे आहे. आता आपण पाणी घातलेले आहे. आता हे छान हलवून याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर व उकळी आल्यानंतर वरून आपल्याला पनीर आणि काजू घालून घ्यायचे आहे. चला तर आता आपण उकळी आलेली आहे यावरती काजू आणि पनीर घालून घेऊया जे आपण फ्राय करून बाजूला ठेवलेले होते. आता आपली ही रेडी झालेली भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची आहे. वरून कोथिंबीर घालून घ्या. आपली भाजी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.